टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। हे 40 कोटी रुपये ज्या लोकांनी ढापलं ती लोक इथं सभागृहामध्ये शेतकऱ्यांची बाजू घेत आहेत। लाज वाटायला पाहिजे, लाज। तुमच्यात जर शेतकऱ्याच्या बाजूची बोलायची हिंमत असेल, माझ्या जतचा साखर कारखाना पहिल्यांदा तुम्ही आमच्या सभासदांच्या नावावरती करा। 22,000 लोकांचा तो कारखाना आहे। अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे तुमच्याकडे, हा कारखाना कशा पद्धतीने घेतला त्याची कागदपत्र मला मिळाली पाहिजेत। राज्य बँकेकडे आम्ही माणूस पाठवला, कागदपत्र देतो म्हणजे दिले नाहीत। सहकार आयुक्तांना विचारलं, अरे मग कुणी दिला कारखाना? हे जे आज इथं गप्पा मारतायत, सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घेतायत, अरे जरा तरी लाजा वाटल्या पाहिजेत। सर्वोदय सहकारी साखर कारखाना या सभागृहाचे 4 वेळा सदस्य असणारे माजी आमदार स्वर्गीय पैलवान संभाजी अप्पा पवार यांनी रक्ताचं पाणी केलं। रोज सकाळी डबा भरून घरातून जेवणाचा घेऊन जायचे आणि तो कारखाना उभा केला। तो कारखाना या लोकांनी ढापला। कवठे मंकाळ दुष्काळी तालुका 280 एकरामध्ये कवठे मंकाळ शहरातला कारखाना, जो कारखाना तिथल्या गोरगरीब लोकांनी सभासदांचे पैसे भरून उभा केला। 110 कोटी रुपये नुसते जिल्हा बँकेचं कर्ज आहे, 110 कोटी रुपये। कोर्टानं त्यांना जागा विकायला परवानगी दिल्या। प्रवीण भाऊ, 35 लाख रुपये गुंठा जागेचा दर कोर्टानं निश्चित केलाय। मी हे नुसतं बोलायचं म्हणून बोलत नाही, कागदोपत्री आहे। कोर्टानं दर ठरवलाय। हार्ट ऑफ सिटी जागा आहे कवठे मंकाळ शहरामध्ये, आणि तो कारखाना आमच्या जिल्ह्यातल्या एका टग्याला ढापायचा आहे म्हणून तो जिल्हा बँकेकडून बंद पाडला। 110 कोटी रुपये नुसतं कर्ज, ज्याची प्रॉपर्टी तुम्ही बघा 280 एकर गुणुले करा।